माझं नाव ॲडव्होकेट रवी प्रकाश जाधव। मी कुलाबा विधानसभा क्षेत्रात राहतो, तिथला नागरिक आहे आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा विधी विभागाचा अध्यक्ष आहे आणि मुंबई काँग्रेस कमिटीचा विधी विभागाचा माजी अध्यक्ष आहे। महाराष्ट्र पंच हायकोर्टाने त्याला सगळे विषय आंदोलन होता, आपण जी बदलापूरमध्ये घटना झाली आणि देशभरात जे महिलांवरील अन्याय अत्याचार होत आहेत हे खेदजनक आहे, दुःखद बाब आहे। प्रशासन, पोलीस प्रशासन जे आहे याच्यामध्ये कुठेतरी फेल्युअर होताना दिसत आहे। FIR रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ लागतो। त्या महिलांची आई तिथे जी प्रेग्नंट होती किंवा नातेवाईक जे होते सोबत जाऊन बसलेले त्यांना तात्काळ ठेवण्यात आलं। कुठेतरी संबंधित पोलीस अधिकारी आणि गृह मंत्रालय आणि मिंदे सरकार याला जबाबदार आहे आणि हा असा जो प्रकार होत असेल तर इमिडिएटली राज्य शासनाने ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काळामध्ये शक्ती कानून होता तसे प्रावधान करून तिथे न्याय देण्यासाठी डे टू डे बेसिसवर हे करायला पाहिजे। जी घटना झाली त्या घटनेला धरून मुख्यमंत्र्यांनी रिझाईन करायला पाहिजे, गृहमंत्र्यांनी रिझाईन करायला पाहिजे आणि या 40 चोरांचा जो अलिबाबा म्हणजे नार्वेकर जे अध्यक्ष होते ज्यांनी 50 खोकेने एकदम ओकेवाले जे 40 चोर आले त्यांनी संविधानिक जे ठरवून दिलं तर तशा ह्या तिघांनीही राजीनामा द्यायला पाहिजे, कारण हे कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली जबाबदार आहे। बदलापूरला जी घटना झाली त्याच्यानंतर जे आंदोलन झालं म्हणजे आंदोलकांवर FIR करायला वेळ नाही लागत, तो आपल्याला पत्रकारांना तिथून हाकललं जातं, जसे की कुठले टेररिस्ट आलेले आहेत त्या पद्धतीने त्यांना मारलं जातं, FIR केली जाते आणि अरेस्ट करून देण्यात येतं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना केलं जात नाही। हे कुठेतरी लोकांचं राज्य, लोकशाहीचं राज्य नसून हे कुठेतरी हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे हे दिसत आहे। त्याच्याच विरोधात आम्ही महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने पुकारला होता। सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार तो आम्ही मागे घेतलेला आहे, परंतु काळी पट्टी बांधून आम्ही निदर्शनं आज केलेले आहेत। आमच्या सन्माननीय वर्षाताई गायकवाडजी, पृथ्वीराज चव्हाण बाबाजी इथे आलेले होते, आमचे इथले अमीन पटेलजी, हे तिघंही आम्हाला इथे बोलून त्यांनी गायडन्स केलं आणि यापुढे या लढ्यासाठी महिलांच्या खास करून अन्यायाच्या विरोधात आम्हा सर्वांना एकत्रित आणलं आहे। उज्ज्वल निकम साहेबांनी वकालतनामा घ्यायला नाही पाहिजे होता, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून त्यांनी घ्यायला नाही पाहिजे होता। त्याचं कारण म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट। आपण तिकीट भाजपमधून घेऊन लढलेले आहात, आपण भाजपमध्ये आपले सुपुत्र भाजपचे प्रवक्ते आहेत आणि त्याचबरोबर आपण ज्या केसमध्ये जात आहे PP म्हणून त्या केसमध्ये भाजपच्या पदाधिकारीचे नाव आहे, संस्था त्यांची आहे। तर कायद्याचं एक प्रिन्सिपल असं आहे जिथे जिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतो तर तिथे ती केस घ्यायची नसते आणि सरकारने त्यांना द्यायचं का? दुसरे PP आहेत भरपूर चांगले जे कुठल्याही पार्टीशी त्यांचं हे नाही आहे, पदाधिकारी त्यांना द्यायला पाहिजे। उज्ज्वल निकम साहेबांनी केस घ्यायला नाही पाहिजे होती। असा शेवटचा प्रश्न, आपल्याला काय वाटतं आता हायकोर्टाने जी काही भूमिका घेतली आहे यामधून कधीपर्यंत न्यायाची शक्यता काय? आम्ही सर्वप्रथम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा रिजिग्नेशन मागतो आहे आणि जनतेने आता बघून घ्यायचं आहे की कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आहे। जनतेने येणाऱ्या काळामध्ये यांना प्रश्न विचारले पाहिजे, यांना यांची जागा दाखवली पाहिजे। 50 खोके एकदम ओके इथून सुरुवात झालेले हे सरकार महिला अन्याय अत्याचारपर्यंत आलेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आणि हे मदमस्त सत्तेमध्ये राहून उलटसुलट चर्चा करतात, तर याच्यामध्ये कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे। धन्यवाद।